नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव और मतगणना के बाद महायुति को भारी जीत मिली है। बावजूद इसके अब तक सरकार का गठन और मुख्यमंत्री का चुनाव नहीं होने से विपक्ष महायुति पर सवाल खड़े कर रहा है। दिल्ली में अमित शाह और जेपी नड्डा से मुलाकात के बाद कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र में अपने गाँव चले गए थे। गाँव जाने के बाद विपक्ष सहित मीडिया में अटकलों का बाजार गर्म हो गया। फिलहाल मुख्यमंत्री मीडिया से रूबरू हुए और महायुति में मतभेद की बात को नकारते हुए गांव जाने के घटनाक्रम पर अपनी बीमारी की बात बताई। साथ ही मीडिया से पूछे गए कई सवालों पर अपनी बात रखी। बघा, साहजिक आहे, जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं, मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन, आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत, दुःख आहेत, ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे साहजिक आहे लोकांची भावना, पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते, सर्व सहकारी सोबत होते, आणि मिळालेले यश हे अतिशय प्रचंड आहे। आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली। आपल्याला माहिती आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित शाह गृहमंत्री, भाजपचे अध्यक्ष, आणि हे सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा। तो मी सांगितलं, त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे, माझा पाठिंबा आहे। त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्या मनामध्ये नसावा। शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे, आणि म्हणून माझा निर्णय मी घेतलाय। याच्या बाबतीत चर्चा होईल, आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील, आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काही आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं, कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे, मतांचा वर्षाव केला आहे। आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे। त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार आहोत। तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल, आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा। बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार, आणि आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत। त्यामुळे लोक काय बोलतात, विरोधक काय, आता विरोधकांना काय काम राहिलंय का, काय राहिलंय बाकी? आता जे काय आता ईव्हीएम म्हणजे आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही, समन्वयाने काम सुरू। मी तर माझी जाहीर भूमिका परत मला मांडण्याची गरज नाही। मी तर बुधवारी जो प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे, आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही, विरोधी पक्षनेताही होता येत नाही, एवढी देखील संख्याबळ नाही, एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलंय। त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे। बघा, झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं का? आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं? आता पण लोकसभेचा एक त्यांचा माणूस जिंकलाय या सर्व निवडणुकीत, पोटनिवडणुकीमध्ये। त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, यामध्ये ते विरोधी पक्षाला देखील यश मिळाले। त्यामुळे ही लाडक्या बहिणींनी एक, आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये, या विजयामध्ये आहे, आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिले, लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले, लाडक्या शेतकऱ्यांनी दिले, सर्वांनी, या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात